आमची पलवली होती तुमची पण मी पलवीन ती पण कावल्यावर चढून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज गुढीपाडवा आहे आणि तुम्हाला सर्वांना नवीन हिंदू वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही गुढीपाडवा कसा साजरा करतो. तर चला मग बघूया. काय म्हणजे झेंडा बांधलास? झेंडा मस्तपैकी फडकाय पाहिजे का नको? साधा झेंडा नाही पाहिजे. साखरेची माल दिसते मला ह्याच्यावर. आता निसन लावतो इथंच डायरेक्ट. आमची पलवली होती तुमची पण मी पलवीन ती पण कावल्यावर चढून. हे आहे आमच्या मावशीची पोर. ती आज आमच्याकडे आले राहायला. तिला पडलं सुट्ट्या पालाली. तुम्हाला काय वाटतंय, किती वाटतंय रांगोली? रांगोली तर एकदम मस्तच काढले. मला आता वाटतंय की आमच्या घरात कलाकार आहेत थोडंफार. हे बघा हे कलाकार. काय झालं? खाऊ मस्त आहे ना. घेतला नको कडुलिंब टाकूया. कडुलिंब टाकायच्यात बोलता. तर मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर आपल्या हिंदू नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे. पण खरंच हा सण का साजरा करतात हा तुम्हाला माहिती आहे का? तर गुढीपाडवा हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याचा पहिला दिवस आहे. असं मानलं जातं की या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली आणि याच दिवशी श्रीराम वनवासातून अयोध्याला परत आले. म्हणून हा विजयाचा दिवस साजरा केला जातो. म्हणूनच आपण घराबाहेर गुढी उभारतो, जे यश, विजय आणि पॉझिटिव्ह एनर्जीचे प्रतीक आहे. तर या दिवशी कडुलिंब आणि गूळ खातात, कारण आयुष्यात गोड आणि कडू दोन्ही क्षण येतात आणि ते स्वीकारायला शिकायचं असतं. आणि हो, हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक आहे, म्हणजे कोणतेही नवीन काम करण्यासाठी खूप शुभ. म्हणून गुढीपाडवा म्हणजे नवीन आशा, नवीन सुरुवात आणि पॉझिटिव्हिटी. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आताच आम्ही गुढी उभारली आहे. पूजा वगैरे करून झाली आहे, म्हणजे आरती वगैरे केली आहे. आता आपण पुरणपोळी वगैरे बनवणार आहोत. तर चला मग. तर पुरण तयार करायची प्रोसेस चालू झाले. पाट्यावर डाल दलाला बसवले मंजूला नवरीला. बघा मित्रांनो, अशी डाल पाट्यावर वाटायला लागतं, नाहीतर तुम्ही भांड्यात पण वाटू शकता. आता आईने पुरणपोळ्या करायला स्टार्ट केले. तिने आधी असं ओलून ठेवलेला, आता ती एक एक भाजते. अशी फुगल्या बघा, पुरी सारखी पुरणपोळी. तर पहिली पुरणपोळी देवासमोर ठेवतो आम्ही आणि त्यानंतरच खातो. मस्त एकदम झाले, फुसफुशीत एकदम. तुम्ही बघितलातच कशी फुगते पुरणपोळी आणि खायला पण एक नंबर आहे. बघा लाल कुठनं आणली ती. तर आता आम्ही गुढी उतरवतोय खाली आणि पहिले आपल्याला नारळ फोडायला लागेल आणि नारळ फोडल्यानंतर आपण गुढी उतरवणार. पाणी पाणी पी 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 पी. अजून हवं हवं. आकर माईका आकर. आगे तुला हे गे. मामीसला पाहिजे काय दिले सगळ्या नागे. तर मित्रांनो, असा होता आमचा गुढीपाडवा, म्हणजेच नवीन हिंदू वर्षाचा पहिला दिवस. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मैका कशी नाचते? ओय डुग्गू मुगू.